गेले अडीच ते 3 वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जन आक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे केली गेली, शांततेत केली गेली. परंतु हे नालायक निर्लज्ज जे सरकार आहे ना, आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाही आहे. आणि आज जर बघाल तर 2010 सालापासून आता 2025पर्यंत 4531 जणं या महामार्गावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडले. पण आम्ही त्याला अपघात मानतच नाही. आम्ही म्हणतो आहे हे सरकार आणि ठेकेदार मिळून याने केलेले खून आहेत आणि आतापर्यंत एवढे खून झालेले आहेत, त्यापुढे होऊ नयेत. महामार्ग पूर्ण व्हावा. जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या PWD सारख्या खात्यात मिळाव्यात. महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतो आहे. कारण आता जवळच गणपती उत्सव येतो आहे. कोकणात लाखोच्या संख्येने लोक गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत. तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी, या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतो आहे की पुढे बाबांनो जाऊ नका, पुढे मृत्यू वाट बघतो आहे. म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. यावर्षी 10 दिवस लांजापासून सुरुवात करतो आहे ती पनवेलपर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला, या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग त्याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी आले होते, शिवेंद्रराजे भोसले. त्यांनी फक्त पाहणी न करता काहीतरी फोटो सेशन केलं असं बोललं जाते. काय वाटतं या संदर्भात? गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत, म्हणजे राज्याचे असू देत, केंद्राचे असू देत, हे फक्त पाहणी दौरे करत आहेत, प्रत्यक्षात काहीही करत नाही आहेत. हे सगळे भ्रष्ट आहेत. हे ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं थांबलेलं आहे, खोळंबलेलं आहे महामार्ग. जर समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा हा 2019ला चालू होऊन 2025ला संपतो आहे. 701 किलोमीटर आणि आपला मुंबई गोवा महामार्ग हा फक्त 471 किलोमीटर आहे. याला बनवण्यासाठी 17 वर्ष लागत आहेत. 2010 पासून आतापर्यंत पूर्णत्वास जात नाही. याचा अर्थ कळत आहे की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. मुंबई गोवा महामार्गाची जी गेल्या 17 वर्षापासून झालेली दुरावस्था आहे. असंख्य लोक, म्हणजे आमच्याकडे आलेला जो गव्हर्नमेंटकडून आलेला डेटा आहे 4531 जणांचा मृत्यू पडलेला आहे. तर हा अपघात नसून हा ठेकेदार आणि इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे झालेला हा खून आहे. म्हणून आमची सर्वांची मागणी समितीच्या माध्यमातून की 302 कलमच्या अंतर्गत या सगळे ठेकेदार, हे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना अटक करून यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करायचा आहे. दुसरी मागणी आमची अशी की अहमदाबादमध्ये जो झालेला प्लेन क्रॅश, म्हणजे जो विमान दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये 241 जणांना जी 1 करोडची नुकसान भरपाई दिली. मग या कोकण मुंबई गोवा महामार्गावर जे झालेली 4531 जणांचा काय तो मृत्यू नव्हता का? त्यांच्या जीवाची काय यांना पर्वा नाही का? कोकणावर हा वारंवार अत्याचार का होतोय? कारण की कोकणाला वारंवार संबोधलं जाते चाकरमानी कोकणात निघाला का? कोकणकर का नाही बोलू शकत? घाटावर जाणारं म्हणजे साताऱ्यात जाणारं सातारकर, कोल्हापूरला जाणारं कोल्हापूरकर, मग कोकणात जाणारं कोकणकर का नाही? म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सगळ्या प्रसारमाध्यमांना सांगायचं आहे की कोकणवासियांना, कोकणकरांना यापुढे केव्हाही चाकरमानी म्हणून संबोधू नका. चाकर म्हणजे गुलाम. आम्ही आज गुलाम राहिलेलो नाही आहोत. मोठ्या प्रमाणात आमच्यामध्ये काही लोक जे व्यवसाय करत आहेत, म्हणून आम्ही ताट मानाने कोकणामध्ये जातो. म्हणून यापुढे सगळ्यांना आम्हाला कोकणकर म्हणून संबोधावं. राहिला मुद्दा या आंदोलनाचा, हा आंदोलन आम्ही बऱ्याच या समितीच्या माध्यमातून किंवा इतर सर्व संघटनांनी वैयक्तिकरित्या आपापल्या परीने हा आंदोलन केलं आहे. म्हणून हा एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही, कारण की कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो तो गणेशोत्सव. तर गणेशोत्सवाला जाताना बऱ्याच जणांच्या या प्रवासामध्ये म्हणजे मृत्यू पडलेले आहेत. म्हणून हा अपघात, हा मृत्यू पुढे आहे आणि गणपती बाप्पाला म्हणून आम्ही आज इथे बसवतो. आज त्या आंदोलनाचा गणेश उत्सवाच्या स्वरूपामध्ये आम्ही आज हे आंदोलन करतो आणि त्यात पाठपूजन सोहळा आहे. आणि येत्या 26 तारखेला 27 तारखेपासून जसा गणेशोत्सव सुरू होईल तसा लांजापासून, पालीपासून, संगमेश्वर, पुढे येऊन खेड, चिपळूण ह्या सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आम्ही विराजमान करून तिकडे महाआरती, महापूजन करून, महानैवेद्य दाखवून तिकडे आम्ही शेवटचा गणपतीचा दिवस, 11वा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आम्ही बसून तिकडून गिरगाव येथे आम्ही त्याचं विसर्जन करणार आहोत.
मागची आमची जनजागृती समितीची एक महासभा झाली आणि महासभेमध्ये आम्ही सर्व लोकांना विचारलं. लोकांनी परत म्हटलं की आपली जी रस्त्याची अवस्था व्यवस्थित झालेली नाही तर आंदोलन घेण्यात यावं आणि त्यानुसार एक आंदोलन पुकारलं आहे, गणपती आंदोलन. आणि ते आंदोलन आपण लांजापासून मुख्यमंत्री बंगला इथपर्यंत करणार आहोत. आणि त्याचाच हा सुरुवात आहे की आता ही गणेश पूजा जी केली जाते, जसं गणपती उत्सव होतो, जसा गणेशोत्सव होतो, तसाच पाटपूजन सोहळा आहे जो आता पळसपे फाट्यावर होतो आहे. इथे गणपतीची जो पाठ आहे, जो आम्ही गणपतीची मूर्तीसाठी जो देणार आहे, तसं हे पूजन असणार आहे. आणि हे जो पाठ आहे आम्ही त्या मूर्तीला जिथे गणपती मूर्ती बनवली जाणार तिथे जाऊन देणार आहोत. पुढचं जे आहे ते पेनला जिथे गणपतीची मूर्ती बनते तिथे पाद्यपूजन होणार, म्हणजे तिथे गणपतीची मूर्ती सुरुवात होणार आणि तिथे मूर्ती बनली की मग 27 तारखेला लांजाला गणेशाची स्थापना होणार. ही माहिती दिली मी, बरोबर आहे.